बरेचदा मी राजमा थोडा जास्तीचा शिजवते, जसं की आज मी हा राजमा आणि काही फुलके वापरून मस्त टॅकोस करणार आहे. चला आता बघूया. 4 फुलके, 1 टेबलस्पून ड्राईड चिली फ्लेक्स, अर्धा टेबलस्पून मिरपूड, 1 टेबलस्पून ड्राईड हर्ब्स, 2 टेबलस्पून बटर, हिरवी पिवळी लाल ढोबळी मिरची, 2 टेबलस्पून केचप, 1.5 वाटी राजमा, अर्धी ते पाऊण वाटी चीज. दिस इज ऑप्शनल. कॉर्न, कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो, धने जिरे पावडर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि तेल. आता आपण इथे सगळ्यात आधी साल्सा बनवूया. त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कॉर्न आणि कोथिंबीर, ड्राईड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरपूड, केचप आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. आपला साल्सा रेडी आहे. तो मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. राजमा मी हा इथे कुस्करून घेतलाय. आता ह्याच्यात मी धने जिरे पावडर आणि तिखट घालणार आहे, चवीप्रमाणे मीठ, ह्याच्यावरती मी ढोबळी चांगली परतून घेणार आहे हाय फ्लेम वरती. मी ह्याच्यावर पण थोडेसे चिली फ्लेक्स आणि ड्राईड हर्ब्स घालणार आहे. दिस इज कम्प्लिटली ऑप्शनल स्टेप. इथे या पोळीच्या अर्ध्या भागावरती हा राजमा असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती चीज घालायचे. मी मोझरेला चीज घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं दुसरं एखादं प्रोसेस चीज वापरू शकता. मी आता बटर लावून ही पोळी दोन्हीकडनं छान भाजून घेणार आहे, कुरकुरीत होईपर्यंत. आता ह्याच्यामध्ये मी बेल पेपर आणि साल्सा फिलअप करणार आहे. हे टॅकोज मला भरपूर साल्सा बरोबर खायला आवडतात. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा.